भूमिका असणार आहे मनसेची यापुढे काय काय नवीन आपण हे करतोय संघटनेमध्ये बदल किंवा सन्मान्य राजसाहेबांच्या आदेशाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक पदाधिकाऱ्याला जबाबदाऱ्या दिल्या आहेत. त्याप्रमाणे अमित साहेब आणि अविनाश अभ्यंकर आणि अनिल खोतकर आम्हाला पुणे आणि पुणे जिल्ह्याची जबाबदारी दिलेली आहे. आम्ही बांधणी तळागाळातील मनसैनिकांपासून ते वरपर्यंत अशी करतो. त्याप्रमाणे पुण्याला गेल्या 10 दिवसामध्ये आमच्या वैयक्तिक पदाधिकाऱ्यांची बैठक आमच्या चालू आहे. त्यांचे विचार, त्यांना आलेले राजकीय अनुभव, ते जे काय ते त्यांनी अतिशय मनमोकळेपणे मांडलेला आहे, तो सर्व अहवाल आम्ही सन्मान्य राजसाहेबांना देऊ. त्याची राजसाहेब ठाकरे कारवाई करतील. एक गोष्ट मात्र नक्की की जो धावेल तो टिकेल माझ्या सकट. म्हणजे हा पक्षाचा नेता आहे का, हा पक्षाचा शहर अध्यक्ष आहे का, हा पक्षाचा अजून कोण जुना सहकारी आहे. आता 19 वर्ष पक्षाला झालेली आहे. 19 वर्षात राजसाहेबांनी महाराष्ट्राकरताची उत्तम अशा भूमिका घेतल्या. राजकीय यशही आलं, राजकीय अपयशही आलं, पण अपयशाने हुरळून जाणारे किंवा अपयशाने खचून जाणारे आम्ही नाही आहोत. आणि आमची इच्छा अशी आहे की लोकांनी आम्हाला कायम साथ दिलेली आहे. राजकीय अपयशावरती किंवा यशावरती हे कुठल्याही राज्यकर्त्याचं, आमच्याकरता सन्माननीय राजसाहेबांचं हे महत्व आणि महात्म्य कमी होत नाही. कारण आमच्याकडे खासदार, आमदार, नगरसेवक नसले तरी शेवटचं उत्तर हे शिवतीर्थावरती आहे. बरोबर बोला. पण आता शिवतीर्थाकडे काही लोक बोट दाखवायला लागली. कोण सदावर्ती सारखी सर, मला वाटतं आपण ना जे इंटेलेक्च्युअल आणि हुशार आहेत त्यांच्याबद्दल बोलूया. आता ते मी त्याचं उत्तर विधिज्ञ देतो. आहेत. त्याचं बोलणारे अनेक जण असतात. ज्याला महाराष्ट्राबद्दल पडले त्याचा आपण विचार करू, त्यांना आम्ही इग्नोर करतो, लक्ष देत नाही. पण किती काळ इग्नोर करायचं का? हा प्रत्येक पक्षाचा प्रश्न असतो. एखादा मनुष्य सतत बोलतोय म्हणून त्याला सतत उत्तर देणं, पण आपण सतत तो प्रश्न विचारला तर मी सतत ते उत्तर देऊ शकत नाही ना. मी तुम्हाला पक्षाचं उत्तर देईल की एखाद्या व्यक्तीकडे किती लक्ष द्यावं हे आम्हाला पक्ष म्हणून आणि माणूस म्हणून नक्की नीट कळतं. अर्थात बारामतीचं काय एकंदरीत चित्र असणार आहे? बारामतीला निवडणुका काही नाही, त्या मला वाटतं आता पोटनिवडणूक आहे आणि नक्कीच याच्यावर मी भाष्य करणं योग्य ठरणार नाही. आपण 4 तारखेपर्यंत थांबूया. निकाल लागेल तो मला असं वाटतं चांगलाच लागेल. आत्ताच झालेल्या मेळाव्यामध्ये, गुढीपाडवा मेळावा, राजसाहेबांनी अनेक अपेक्षा व्यक्त केल्या होत्या. त्या अनुषंगाने काय आपण पुढे करतोय? मनसैनिक काय पुढे गेले? मनसैनिक कायम काम करत असतो. माझी जी इच्छा राहील की इथे ज्यांचे 90 पेक्षा जास्ती नगरसेवक आलेले आहेत, तुमच्या ह्या शहरामध्ये पाणी टंचाई आहे, 52 कोटीचे अजून काय विषय आहेत, त्यांना प्रश्न तुम्ही विचारले पाहिजे की तुम्ही काय करताय. आमचा पक्ष मी तुम्हाला सांगतो शून्यातून सुरू करतो. बरोबर, आमच्यात ताकद आहे. आमचे शहर अध्यक्ष असतील, पदाधिकारी असतील, हे बोटावर मोजण्याएवढे जरी असतील आत्ता, तरी या पक्षाची एक ताकद आहे. या शहराने मला नगरसेवक दिलेले आहेत. त्यांना मुलं आणि माणसं खरी आहेत. मी आपल्या प्रश्नाचं उत्तर देतो. तुम्ही प्रश्न विचारलाय, मी आपणास उत्तर देतो. बरोबर आहे. आम्ही 100% जे काही विषय असतील ते आम्ही टोकापर्यंत मांडणार. आम्ही महिन्यातनं 10 ते 15 दिवस पुणे आणि पुणे जिल्ह्यामध्ये येणार आणि एका दिवसात पिळत आणि होबरी होत नाही. इथे अनेक वर्ष जे सत्तेत आहेत त्यांनी इकडची माती करून ठेवली आहे आणि तो जो चिखल झालाय तो एका रात्रीत स्वच्छ होऊ शकत नाही. प्रश्न विचारला म्हणून आम्ही आत्ता आलेलो, आम्ही अजून सत्तेत नाही आहोत. आम्ही लोकांकरता 100% येणाऱ्या काळात दिसेल तुम्हाला की रस्त्यावरती उतरू. तेच म्हणतो की 90 जी लोक आहेत त्यांना जे निवडून दिले ते म्हणजे काय असं समजूया आपण, जे नागरिकांनी निवडून दिलं त्यांना त्याचा सन्मान करूया, करता येईल. पण मग तुमच्यावर विश्वास ठेवावा नागरिकांनी म्हणून काय? आता ही आंदोलन अपेक्षित होती, खरंच अपेक्षा आहेत नागरिकांच्या, हे काय प्रश्न म्हणून विचारत नाही आम्ही. तर मग त्या अपेक्षेला विश्वासात पात्र का नाही? मग आता जे जिंकून आहेत त्यांच्याकडनं काय अपेक्षा आहेत, त्यांनी काय शब्द दिले आहेत? हा प्रॉब्लेम एका रात्रीत झालाय. ते जे काय 52 कोटी आहेत किंवा हे सगळे पाण्याचे जे घोटाळे एका रात्रीत झाले नाही. मग नागरिक चुकीचं म्हणताय तुम्ही. काय म्हटलं तुम्हाला? राज्यकर्ते म्हणतो मी तेच म्हणतो की नागरिकांच्या अपेक्षा ठेवायच्या, आम्ही त्या अपेक्षांची पूर्तता नक्कीच करू. पण प्रश्न असा आहे, या तर्फेने तुम्ही राज्यकर्त्यांना प्रश्न विचारा. आम्ही तर सत्तेत नाही हो, ते तर सत्तेत आहेत ना. मॅमथ मेजॉरिटी सगळ्या प्रकारे सगळे पक्ष तोडून फोडून आले. तुम्ही जवळपास त्यांची बाजू घेताय. पण प्रश्न तुम्ही मला लेट मी टॉक प्रश्न विचारला काही हरकत नाही, पण ह्या तडफेने तुम्ही एक पत्रकावरून प्रश्न विचारला पाहिजे. झालं काय?
शेवटी आपण सगळे नागरिक आहोत. हो. मी जसे माझ्या मुंबई माझी पालक आहे तसे ते तुमचेही पालक आहे. पाणी तुमच्याही घरात येत नाहीये, आग तुम्हालाही पण लागली सुरुवातीला पाहिजे. मनसे ही वाट पाहत नव्हती की नागरिक किंवा पत्रकार प्रश्न विचारतील नाही, मग आम्ही आम्ही आत्ताही वाट पाहत नाही आहोत. ती परिस्थिती इथे आहे सर. नाही, होईल ना, नक्कीच होईल, आम्हाला खात्री आहे. शेवटी काय असतं, तुमच्याही मनातलं उत्तर तेच आहे ना, की मनसेनी लक्ष द्या द्यावं, बरोबर. आणि मनसे 100% लक्ष देणार, काळजी करू नका. आमच्याकडे 1 असेल, 1000 असतील किंवा 1,00,000 असतील, आमचं नेतृत्व राजसाहेब ठाकरे करतात. आमची लोक गुन्ह्यांना घाबरत नाहीत आणि एकदा राजादेश निघाला की तुम्हाला दिसेल. आम्ही आता सुरुवात केलेली आहे. नागरिकांच्या प्रश्नाकरता मनसे ही अतिशय टोकाच्या भूमिकेवर जाऊ शकतो. मनसे विरोधात असताना देखील युवकांसाठी जॉब फेअर असेल वगैरे असे वेगवेगळे- सॉरी? मनसे विरोधात असताना देखील जॉब फेअर म्हणजे युवकांसाठी जॉब शोधून त्यांना कामाला लावण्याचे त्याचे वेगवेगळे उपक्रम घेत होते. आता सध्या कुठं ते शांत ते झाले. बघा, शेवटी कसं असतं की आपल्या एक तर सतत ह्या निवडणुका आता चालू होत्या आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की कुठून तरी आता आम्ही सुरू केलेलं आहे. तुम्हाला येणाऱ्या काळात दिसेल जे काही विविध सगळे कार्यक्रम आहेत ते सगळे मनसे 100% नुसतं पुण्यात नाही, पुणा असेल, पिंपरी चिंचवड असेल, इतर बाजूचे तालुके असतील, तिकडेही तुम्हाला दिसेल की मनसे उत्तमरित्या काम करते. थँक्यू. मराठी भाषा रिक्षा रिक्षा चालकांना ते वाद चालू आहे सध्या. बोलू त्या दिवशी आमचा पाठिंबा आहे संपूर्णपणे. थोडं डिटेल्स मध्ये त्याच्यामध्ये थोडंसं बोला. डिटेल्स काय देऊ, सरकारने जाहीर केलं की रिक्षा चालकांना जे मराठी बोलतील किंवा जे मराठी असतील त्यांना परवाने दिले जातील. ह्याला आमचा पाठिंबा आहे. आणि मला वाटतं की ज्यांना बोलायची नाहीये त्यांनी आपल्या आपल्या शहरांमध्ये निघून जावं. तुम्ही संपावर ठामात, आम्ही आमच्या भाषेवर ठाम आहोत. त्याच्यात एवढं कन्फ्युजन काय मला कळत नाही. आणि सरकारने निर्णय घेतल्यानंतर सरकारचेच लोक विरोध करतायत. त्याच्यामुळे त्यांच्यात एकमत नाहीये. तुम्ही आम्हाला काय विचारताय? आम्ही मराठी भाषेच्या बाजूने कायम असणार आहोत. म्हणजे मुंबई बंद करण्याच्या धमकी अनेक वेळा दिलेल्या आहेत. त्याच्यावर काय सांग? कोण बंद करणार? रिक्षा चालक जे म्हणतात ते जर मराठी सक्ती केली तर आम्ही मुंबई बंद करू असं. रिक्षा चालकांची एवढी ताकद आहे की मुंबई बंद करतील, ते पण परप्रांतीय. आणि आमचे मराठी रिक्षा चालक आणि जे मराठी बोलणारे रिक्षा चालक आहेत ते सक्षम आहेत मुंबई चालू ठेवायला. मनसेचे काय आता पण हीच भूमिका आहे की आम्ही आमच्या मराठी रिक्षा चालकांच्या बाजूने पाठीशी ठामपणे उभे आहोत. 4 तारखेला संप आहे ना, आपण 4 तारखेला बोलू. पण मी आजही बोलतो, आमच्या अंगावर येऊ नका. संप करायचा शांततेत करा किंवा आपल्या शहरांमध्ये निघून जा. ठीक आहे.